महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांना गेल्या महिन्यात 400 कोटींची वाढीव वीज बिले आली होती। अनुदान थकल्याने बंद पडल्याची भीती निर्माण झाली होती। महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बैठक घेऊन वीज मंडळाला निर्देश दिले। परिणामी सर्व गिरण्या सुरळीत सुरू आहेत। आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व अशोकराव स्वामी यांचे आभार मानले। महाराष्ट्रातल्या सहकारी सूतगिरण्यांसाठी राज्य शासनाने 3 रुपये प्रत्येक युनिटला सबसिडी यापूर्वी जाहीर केली होती। गेल्या महिन्यामध्ये सहकारी सूतगिरण्याचे जे अनुदान आहे ते भरले नसल्यामुळं सहकारी सूतगिरण्या बंद राहतील की काय असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळं वाढीव बिल प्रत्येक सूतगिरणीला आलं। 400 कोटी रुपये भरायचे होते। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, आम्ही सर्व मंडळींनी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो, फडणवीस साहेबांना भेटलो, वस्त्रोद्योग मंत्री या सर्वांनी मिटिंगमध्ये निर्णय घेऊन ते 400 कोटी रुपये वीज मंडळाला त्यांनी अदा केले आणि त्यामुळे सूतगिरण्या आता सुरळीत चालू झालेल्या आहेत। नाहीतर प्रश्न असा होता की वीज मंडळाला जर पैसे भरले नसते तर सूतगिरण्या बंद झाल्या असत्या आणि त्यामुळं माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, आपले वस्त्रोद्योग मंत्री सावकारे साहेब या आणि महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी साहेबांच्या नेतृत्वामुळं आज या सूतगिरण्यांचे पैसे भरल्यामुळं सूतगिरण्या चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळं तो आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी मी 2 मिनिटं आपल्याशी बोलतो। मी आमदार अशोकराव माने, कोल्हापूर। लोकवाहिनी मीडियासाठी काजल राजपूत सोबत विशाल बंबडवार यांची रिपोर्ट।